बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. ज्ञानेश्वरीचा अध्याय 16वा. दैवसूर संपत्ती विभाग योग. या अध्यायाचं वाचन आणि निरूपण आपण करत आहोत. 16 भाग झालेले आहेत. 404 ओव्या झालेल्या आहेत आणि 18 श्लोक झालेले आहेत. आज आपण भाग नंबर 17 पाहणार आहोत. त्या अगोदर पाठीमागच्या भागांमध्ये काय झालंय आपण थोडक्यात समजून घेऊयात आणि मग पुढे जाऊयात. या अध्यायामध्ये मुख्यत्वे करून दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती यांचा विचार मांडलेला, यांची लक्षणं दिलेली आहेत. म्हणजे दैवी संपत्तीने युक्त असणारे लोक, त्यांचं वागणं बोलणं कसं असतं, त्यांच्यात कोणते गुण असतात, त्यांची लक्षणं कोणती, हे यात सविस्तर आलेलं आहे. तसंच म्हणजे आसुरी संपत्तीने युक्त असणारे लोक, त्यांच्यात काय आढळतं? राग, लोभ, मध, मत्सर, दर्प हे सगळं त्या आसुरी संपत्तीने युक्त असणाऱ्या लोकांच्या मध्ये हे सगळं आढळतं. तर हे सगळे वर्णन याच्यामध्ये आलेलं आहे. त्यानंतर याच अध्यायांमध्ये आता आसुरी संपत्तीने युक्त असणारे जे लोक आहेत त्यांची लक्षणं सांगितलेली आहेत. तीही लक्षणं आपण पाहिलेली होती. त्यानंतर याच अध्यायामध्ये आसुरी संपत्तीचे परिणाम, म्हणजे आसुरी संपत्ती, आसुरी गुण, आसुरी लक्षणं ज्यांच्या अंगामध्ये आहेत त्यांच्यावर काय परिणाम होतो. म्हणजे आसुरी लक्षण असलं किती वाईट आहे हे यात सांगितलेलं आहे. तर याच्यात सांगताना म्हणजे आसुरी लक्षण असल्यानंतर माणूस पतनाकडे, पापाकडे, सर्वनाशाकडे कसा जातो आणि नरकामध्ये कसं जातो, त्यासाठी स्टेप बाय स्टेप त्याची तो पायरी पायरीनं कसा त्या बाजूला सरकायला लागतो हे यात सांगितलेलं आहे. याची सुरुवात कशी आहे बघा, की आसुरी संपत्तीचे जे लोक असतात ते संपत्तीने वेडे झालेले असतात. त्यांना संपत्तीची भयानक हाव असते. कारण त्यांना ते स्त्री लंपट असतात. त्यांना विविध प्रकारचे आईश मौज मजा करायची सवय असते, व्यसन करायची सवय असते. मग त्यासाठी पैसा लागतो. तर तो पैसा कोणत्याही मार्गाने मिळवायचा, आपल्याच नातेवाईकांना लुबाडायचं, बुडवायचं, त्यांचा जीव घ्यायचा, पण पैसा मिळवायचा. त्यानंतर अखंड कामाची इच्छा त्यांच्या मनामध्ये उत्पन्न होते. म्हणजे काही झालं तरी मनातील कामाची भावना काही निघून जात नाही आणि त्यासाठी ते अजून पैसे कमवावे लागतात. मग विषय वासनेची वृद्धी होते, विषय वासना वाढू लागते आणि पापे बळावतात. कारण हे सगळं करताना पाप होतं, ते पापे बळावतात आणि त्यांना जिवंतपणे नरक यातना भोगाव्या लागतात. असे हे त्याचे परिणाम आहेत. आणि हे लोक यज्ञ वगैरे सुद्धा करतात. कशासाठी? त्यांच्या मनामध्ये श्रद्धा वगैरे काय नसते, फक्त दिखाव्यासाठी यज्ञ करायचा आणि यज्ञाचं दर्शन घ्यायला येणाऱ्या लोकांच्याकडून जे काही आहेर वगैरे मिळतो तेही ते स्वीकारतात. म्हणजे त्यांना नाहक ते बुडवतात. आणि हे करून आम्ही बघा कसं यज्ञ केला, आम्ही पुण्यवान आहोत, आम्ही पापी नाही, असा डौल मिरवतात.
आणि त्याचप्रमाणे मी सर्वात श्रेष्ठ आहे असा गर्वाचा ताठा त्यांच्या मनामध्ये, त्यांच्या अंगामध्ये भरतो. त्यानंतर काय होतं बघा, पहिलं म्हणजे इच्छा, त्यानंतर कामेच्छा वाढते, त्यानंतर विषय वासनेची वृद्धी होते, नंतर मीच श्रेष्ठ आहे असा गर्वाचा ताठा त्यांच्या मनामध्ये येऊ लागतो. त्यानंतर ते इतरांना तुच्छ मानू लागतात, इतरांना तृणाहूनही गवतापेक्षाही कमी किंमत त्यांना. आणि नंतर काय होतं की ते मदाने उन्मत्त होतात, पैशाच्या आणि संपत्तीच्या मदाने ते उन्मत्त होतात. पुढं काय होतं की त्यांच्यातला अहंकाराचा ताठा वाढतो, भयानक अहंकार, मीपणा हा त्यांच्या अंगातला वाढतो आणि त्यातून दर्प तयार होतो. दर्प म्हणजे घमेंड, मला कोणी काय करत नाही, मस्तवालपणा, अंगात घमेंड वाढते आणि राग वाढतो. आणि एकदा का राग वाढला, अहंकार वाढला, दर्प आला, म्हणजे काम, क्रोध, मद, मत्सर, मोह आणि दर्प हे षड्रिपू अंगामध्ये भिनतात. आणि हे भिनल्यानंतर त्याचं पातक होतं, त्याच्या पाप एवढं वाढतं की ते पापाच्या ओझ्याखालीच तो दबून जातो. आणि हे जे लोक आहेत, हे अशा पद्धतीचे हे लोक, त्यांचं जे यज्ञ वगैरे करायचं आहे, मनात तर श्रद्धा नसते, पण तरी यज्ञासाठी म्हणून मोठे मोठे प्राणी त्यांचा बळी देतात ते. आणि त्यांच्या त्या प्राण्यांमध्ये भगवंताचा वास आहे हे ते विसरतात, भगवंताचा अंश आहे, भगवंत त्यात आहेत हे ते विसरतात. त्या जीवाचे जे जीव चैतन्य की जो मी म्हणजे भगवंत, त्याला त्रास होतो हे ते विसरतात आणि इनडायरेक्टली भगवंतालाच त्रास देतात. आणि जे भक्त, महात्मे पुरुष, श्रोताधिक लोक, मंदिरे, ही जी भगवंताची राहण्याची जी ठिकाणे आहेत, म्हणजे सती, सत्व पुरुष, दानशील पुरुष, यज्ञ करणारे, तप करणारे, अलौकिक तप करणारे, संन्यासी वगैरे, हे जे भगवंताची राहण्याची आवडती ठिकाणे आहेत, त्यांना द्वेषरूप काळकूट विषयाने तीक्ष्ण केलेल्या शब्दरूपी बळकट बाण मारतात. म्हणजे अशा लोकांना ते वाईट साईड बोलतात, म्हणजे इनडायरेक्टली भगवंतालाच वाईट बोलतात. इथपर्यंत आपण काल पाहिलं होतं. आता हे सगळं केल्यानंतर, हे सगळं पापाचरण केल्यानंतर, हे सगळं आसुरी संपत्तीनं युक्त होऊन वागल्यानंतर, म्हणजे काम, क्रोध, मद, मत्सर, मोह आणि दर्प ज्यांच्या अंगामध्ये भिनलेला आहे, त्यांचं पुढं काय होतं, त्याची परिणाम काय आहे, त्याला काहीतरी शिक्षा असेल ना. या पृथ्वी तलावर तुम्ही भगवंताच्या इच्छेने येता, पण त्यानंतर मात्र भगवंत तुम्हाला तुमच्या कार्यावर, तुमच्या कर्मावर सोडून देतो. तुमचे जसे कर्म असतात तसं फळ मिळतं. मग तुम्ही वाईट कर्म केले, तुम्ही आसुरी संपत्तीने युक्त होऊन जर तुम्ही वागलात तर त्याला शिक्षा आहे. जसं चोरी केल्यानंतर शिक्षा आहे, जसं कुणावर अत्याचार केल्यानंतर शिक्षा आहे, खून केल्यानंतर शिक्षा आहे, तसंच आसुरी विचारानं वागल्यानंतर सुद्धा त्याला शिक्षा आहे. ती काय शिक्षा आहे ते आपण आज पाहणार आहोत. त्यासाठी आपण श्लोक नंबर 19 श्लोकार्थ वाचूयात. त्या साधू द्वेषी व क्रूर अशा पापी नराधमांना संसारातील अतिशय दुःखदायक अशा असुरी योनीमध्येच मी निरंतर जन्मास घालतो, असं श्रीकृष्ण अर्जुनास सांगत आहेत. श्रीकृष्ण आणि अर्जुनाचा संवाद होत आहे. कुरुक्षेत्रावर दोघंही आहेत. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाचा उपदेश करत आहेत. अर्जुनास दैवी शक्तीची लक्षणं, आसुरी शक्तीची लक्षणं हे त्यांनी सांगून झालेली आहेत. आणि आता हे
जे आसुरी शक्तीने युक्त असणारे लोक आहेत त्यांनी जे पाप केलेलं आहे त्या पापाची शिक्षा काय आहे ती आता भगवंत सांगत आहेत. त्यासाठी आपण ओव्या वाचूयात. ओवी नंबर 405च्या पुढे. ऐसे अगवाची परी प्रवर्तिले माझ्या वैरी तया पापिया जे मी करी ते ऐक पा तरी मनुष्य देहाचा तागा घेऊन रुसती ते जगा ते पदवी होनी पैगा ऐसे ठेवी जे क्लेश गावीचा उकरडा भवपुरीचा पानवडा ते तमोयोनी तया मुढा वृत्तीची दे मग आहाराचे नावे तृणही जेथ नुगवे ते व्याघ्र वृश्चिक आडवे तैसे करी एत क्षुधा दुःखे बहुते तोडून खाती आपण याते मरमरो मागुते होतची असती का आपला गरळ जाळी जाळती अंगाची पेदळी ते सर्पची करी बिळी निरुंधला परी घेतला श्वासू घापे एतुले नही मापे विसावा तया नाटोपे दुर्जनाची ऐसे नी कल्पांची या कोडी गणिता ही संख्या थोडी ते तुला वेळून काढी क्लेशोनी तया तरी तयासी जेथ जाणे तेथीचे हे पहिले पेणे ते पाहून ये रे दारुणे न होती दुःखे. याप्रमाणे सर्व प्रकारे मजशी वैर करण्यास प्रवृत्त होतात त्या पाप्यांना मी कोणती शिक्षा देतो ती ऐक. आता हे पापी म्हणजे कोण? जे आसुरी शक्तीने युक्त आहेत ते आणि ज्यांनी काम क्रोध मद मत्सर मोह आणि दर्प याच्या साह्याने ह्याच्याने तो जो माजलेला आहे आणि त्यातून अहंकार वाढून त्याने जे पाप केलेले आहेत लोकांना त्रास दिलेला आहे लोकांना बुडवलेला आहे छळलेला आहे त्या पाप्यांना शिक्षा काय आहे तर मनुष्य देह धारण करून जे या जगात आपले कर्तव्य काय ते विसरतात त्यांची मनुष्य देह रूप पदवी हरण करून मी त्यांना अशा स्थितीत ठेवतो की जी क्लेश रूपी गावांचा उकिरडा व संसारपुरीचा पाणवठा त्यांचं मनुष्य देह ते काढून घेतात आणि क्लेश रूपी गावांचा उकिरडा क्लेश म्हणजे त्रासाचं जे गाव आहे त्याचा उकिरडा कसा असेल अशा ठिकाणी नेऊन ठेवतात. म्हणजे काय करतात बघा अशी जी तमोयोनी तेथील त्या मूर्खास वतनदार करतो. तमोयोनीचं वतनदार करतात जिथं रागाराग आहे द्वेष आहे. तमोयोनीतले जे प्राणी असतात वाघ सिंह विंचू काटा अशांचा त्याला वतनदार करतात. मग भूक लागली असता ज्यांना गवतही खाण्याची सोय नाही. वाघ कधी गवत खाताना पाहिलं का? गवत खात नाही का ते? कधी खात नाही. भूक लागली तरी सुद्धा गवत खात नाही. हा वाघ किंवा कुत्रा किंवा मांजर हे कधी कधी गवत खाताना दिसतात. कधी खातात माहितीये का ते? ज्यावेळेस त्यांच्या पोटात दुखत असतं पोटामध्ये काहीतरी खाऊ नये ते खाल्लेलं असतं ते उलटी करण्यासाठी ते खातात. पण वाघाचं किंवा या विंचू वगैरे यांचं खाद्य गवत नसतं त्यामुळे ते उपाशी राहतात. त्या योनीने ते भुकेने अतित्रस्त झाले म्हणजे आपल्या अंगाचे लचके तोडून खातात व मरतात. स्वतःलाच खातात आणि मरतात आणि पुन्हा त्याच योनीत कित्येक वेळा जन्म घेतात. म्हणून पाप करायचं नाही, म्हणून अधर्माने वागायचं नाही, म्हणून आसुरी शक्तीने युक्त आपले विचार करायचे नाहीत कारण त्याचा अंत हा असा होतो. किंवा जे आपणच खाऊन गरळ ओकतो व तिच्या धगीने त्याची त्वचा जळून जाते व सर्पाच्या योनीत त्यांना घालून नेहमी बिळात कोंडून ठेवतो. भगवंत कशा प्रकारची शिक्षा करतात बघा.
पहिली शिक्षा काय की त्याचं मनुष्य जी त्याची स्थिती आहे, त्याचा देह आहे तो हरण करतात आणि वाघ, सिंह, कुत्रा अशा योनीत त्याला घालतात की जिथं भुकेने त्रस्त झालं की तो गवतही खाऊच शकत नाही, स्वतःच्या अंगचे लचके तोडून खातो आणि मरतो आणि परत त्याच योनीत जन्माला येतो. आणि स्वतःलाच खाऊन ज्यावेळेस तो गरळ ओकतो त्या तिच्या धगीने त्याची स्वतःची त्वचा जळून जाते व सर्पाच्या योनीत त्यांना घालून नेहमी बिळात कोंडून ठेवतो. साप कुठं असतो? बिळामध्ये असतो. असं सर्पाच्या योनीत घालून त्याला बिळात कोंडून ठेवतो. परंतु आत घेतलेला श्वास बाहेर टाकता येईल इतका थोडा वेळही त्या दुर्जनास मी विश्रांती मिळू देत नाही. सारखं त्याला टॉर्चर केलं जातं, सारखं त्याला त्रास दिला जातो. श्वास बाहेर उच्छ्वास सोडायचा जेवढा वेळ आहे, 1 सेकंद सुद्धा त्याला सुख म्हणून, विश्रांती म्हणून नाही, त्याला सारखा त्रास दिला जातो. याप्रमाणे त्यांचे माप करता येत नाही असे कल्पाचे कल्प त्यांना अशा क्लेशदायक योनीमध्ये ठेवते. कल्पाचे कल्प म्हणजे एक कल्प म्हणजे 432 कोटी वर्ष. एक कल्प म्हणजे ब्रह्माचा एक दिवस असतो. ब्रह्मदेवाचा एक दिवस म्हणजे एक कल्प. एक कल्प म्हणजे 432 कोटी वर्ष. असे कल्पच्या कल्प त्यांना या क्लेशदायक योनीमध्ये ठेवलं जातं. सुट्टीच नाही. तुम्ही चुकी केली, पाप केलं, मस्तवालपणे वागला, अहंकाराने वागला, लोकांना कसपटासमान समजलं की त्याचे हे असे परिणाम होतात. पापाचे हे फळ असं अशा पद्धतीने मिळतं. परंतु त्यांना ज्या ठिकाणी जावायचे आहे त्या मार्गातील हा पहिला मुक्काम होय. मग त्या ठिकाणी गेल्यावर त्यांना याही पेक्षा भयंकर अशी दुःखी होणार नाहीत का? ही तर पहिली पायरी म्हणतात. याच्यापेक्षा भयानक दुःख आहेत पुढं. कल्पानुकल्पे हे ते याच योनीमध्ये जन्माला येतात आणि याच योनीमध्ये त्यांना जगावं लागतं. त्यात सुट्टी नाही. कल्पानुकल्प एक कल्प 432 कोटी वर्षांचा म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस. असे कितीतरी कल्प त्यांना या क्लेशदायक योनीमध्ये राहावं लागतं. आता हे पापाच्या शिक्षा अजून संपल्यात का? नाही, पुढे अजून आहेत. त्यासाठी आपण श्लोक नंबर 20 वाचूयात. अर्जुना, आसुरी योनीला पावलेले ते पुरुष जन्मोजन्मी मूढ होतासे मला न पावता उत्तरोत्तर अधमगतीला प्राप्त होतात. हे जे मूढ लोक आहेत, हे जे आसुरी लोक आहेत, ते भगवंतापर्यंत कधीही पोचू शकत नाहीत. ते उत्तरोत्तर म्हणजे वरच्यावर ते अधमगतीला, पहिलं मांजर कुत्रा तर होत असतील, नंतर मग अजून त्याच्यापेक्षा वाईट योनी साप विंचू अशा योनीला जातात. नंतर मुंगी, किडा मुंगी, नंतर शेणातल्या आळ्या. अशा पद्धतीनं त्याचं डिग्रेडेशन होतं, अधमगतीला जातात. हा ठायवरी चोरी संपत्ती ते असुरी अधोगती अवधारी जोडली तिही पाठी व्याघ्रादी तामसा योनी तो अळूमाळू ऐसा देहाधाराचा उसासा आथी जोही तोही मी वेल्हावा हिरे मग तमची होती एकसरे जेथ गेले अंधारे काळवंडी जे जयांची पापा चिळसी नरक घेते विवसी क्षीण जया मूर्छी शिणे जेणे मूळ येणे मैले तापू येणे पोळे जयाचनी नावे सळे महाभय पापा जयाचा कंटाळा उपजे अमंगळा विटाळू ही विटाळा बिहे जाय ऐसे विश्वाचे या वाखोटे या
अधमजे धनंजया तेथे होती भोगुनया तमासा योनी. अशा प्रकारे या आसुरी संपत्तीचा महिमा असा आहे की ज्याच्या योगाने अधोगती प्राप्त होते, अधोगतीला जातात आणि नंतर व्याघ्रादी तामस योनीत देहाचे आधाराने जी थोडीशी व्यवस्था प्राप्त होते, ती व्यवस्था हिरावून घेऊन जेथे अंधेर गेला असताही काळवंडतो त्या तमाच्या योनीत त्यांना मी घालतो. अतिशय जी तमाची योनी आहे, वाईट योनी आहे, अशा योनीमध्ये मी त्यांना घालतो. त्या तमाची पापालाही किळस उत्पन्न होते. तो जे तम असतं त्या तमाची पापाला सुद्धा किळस येते, एवढं घाण असतं ते. नरक हे ज्याला भीतो, नरक सुद्धा ज्याला घाबरतो, अशा योनीत त्याला घालतात. व जेथील श्रमाने श्रमही मूर्छित होते. एवढं कष्ट की ते कष्ट बघून कष्टाला मूर्छा यावी अशा ठिकाणी त्याला घालतात. ज्याच्या योगाने मलिन होते. मल म्हणजे आपलं शरीर जे त्यागतं त्याला मल म्हणतात, त्याला आपण घाण समजतो, ते सुद्धा मलिन होईल असं अशा ठिकाणी त्याला टाकतात. तापालाही ताप होतो, ताप म्हणजे त्रासालाही त्रास होतो. व ज्यांचे नाव काढले असता महाभय ही भीती पावते, भीतीला सुद्धा भीती वाटते, अशा ठिकाणी त्याला टाकतात. ज्या तमाच्या पापालाही कंटाळा येतो, अमंगळ वस्तू ही ज्याच्या स्पर्शाने अमंगळपणा वाटतो व विटाळ ही ज्या विटाळाची भीती मानतो. धनंजया, अशी जी या साऱ्या जगातील निकृष्ट अवस्था ती भोगून हे अधम तमस तामस योनीस जन्म घेतात. अशा पद्धतीने ते तामस योनीत जन्म घेतात. पुढे काय होतं बघा. अहा सांगता वाचारडे, आठविता मन खिरडे, कटारे मूर्खी केवडे, जोडिले निरथ, काईसया ते असुर, संपत्ती शोषती वाऊर, जिया दिदले घोर, पतन ऐसे, म्हणून तुवा धनुर्धरा, नोहा वेगातिया मोहरा, जेवता वासू असुरा, संपत्तीवंता आणि दंभाई दोषसाही, हे संपूर्ण जयांच्या ठाई, ते त्याजाये हे काही, म्हणो कीर. अरे त्या योनीचे वर्णन करताना वाचेस रडे कोसळते व त्या योनीची आठवण होण्याबरोबर मन मागे फिरते. एवढी घाण योनी, एवढी वाईट योनी, अशा योनीत त्याला जन्म घ्यावा लागतो. हाय त्या मूर्खांनी काय ही नरकवासाची जोड करून घेतली, म्हणजे पाप करून त्या नरकवासात का ते भोगायला आले. हाय वाईट असं म्हणतात. ज्या आसुरी संपत्तीने असे घोर पतन होते ते का व्यर्थ वाढवितात. अर्जुना, ज्या आसुरी संपत्ती म्हणताना असा नरकवास भोगावा लागतो, त्या मार्गाकडे तू जाऊ नकोस. त्या मार्गाकडे जाऊ नको म्हणजे आसुरी संपत्तीने युक्त असं होऊ नकोस, म्हणजेच वाईट अमंगळ वागू नकोस, नाहीतर हे सगळं तुला भोगावं लागेल, असं थोडक्यात त्यांना सांगायचं आहे. आणि ज्या आसुरी संपत्तीच्या अंगी दंभ आदी करून 6 दोष भरले असता तिचा त्याग कर, हे खरोखर तुला सांगायला पाहिजे का. षड्रिपू ज्याला म्हणतात, 6 दोष, काम, क्रोध, मद, मत्सर, मोह आणि दर्प, हे 6 दोष असतात. तर त्या दोषांचा तू त्याग कर, असं भगवंत अर्जुनास उपदेश करत आहेत. अतिशय उपयुक्त असा उपदेश आहे हा.
हा उपदेश फक्त अर्जुनास नाही तर आपल्यास सुद्धा लागू आहे. असा हा उपदेश आहे. आता श्लोक नंबर 21 त्याचा आपण श्लोकार्थ वाचूयात. काम, क्रोध आणि लोभ ही जीवाला कोणत्याही पुरुषार्थाची प्राप्ती करून न देणारी नरकाची 3 द्वारे आहेत. यास्तव या तिहींचा त्याग करावा. काय म्हणतात भगवंत उपदेश करताना की काम, क्रोध आणि लोभ ही नरकाची 3 द्वारे आहेत, ह्याचा त्याग कर असं सांगितलेलं भगवंतांनी. काम, क्रोध आणि लोभ की जे आपल्या प्रत्येकामध्ये आहे त्याचे परिणाम काय ते आपण वर वाचलं. त्याचा त्याग का करायचा हे आता आपण वाचणार आहोत. त्याचे परिणाम काय हे काम, क्रोध आणि लोभाचे ते आपण आता वाचणार आहोत. परी काम, क्रोध, लोभ या तिहींचेही थोंब थांबे तेथे अशुभ पिकले जाण सर्व दुःखा पुलिया दर्शना धनंजया पाढाऊ हे भरतया दिदले आहाती का पापिया नरक भोगी सुवावया लागी जगी पातकांची दाटुगी सभाची हे ते रवगा तवची वारी ऐकजती पटातरी जव हे तिनी अंतरी उठती ना अपायतीही असलग यातना ही सवंग हानी हानी नो हे तिघ हेची हानी काय बहु बोले सुभटा सांगितलिया निकृष्टा नरकाचा दरवंटा त्रिशंकू हा या काम क्रोध लोभा माझी जीवे जो होय उभा तो निरयपुरीचा सभा सन्मानू पावे म्हणून पुढत पुढती किरटी हे कामादी दोष त्रिपुटी त्या जावीची गा ओखटी अवघा विषयी. परंतु काम, क्रोध व लोभ या तिघांचे बूड जेथे जोरावले आहे तेथे अशुभ पिकले असे समज. जिथे हे 3 गोष्टी आहेत काम, क्रोध आणि लोभ तिथे शुभ काहीच होणार नाही. हे धनंजया आपल्यास सर्व दुःखांचा अनुभव घेण्याची हे वाटेल त्याला वाटाडेच झालेले आहेत. दुःखाचे वाटाडे हे सुखामध्ये येणारे हे वाटाडे आहेत. किंवा पापी लोकांस नरक भोग प्राप्त करून देण्यास पातकांची ही मोठी थोरली सभाच आहे. रौरव नरक म्हणून ज्याची पुराणात आपण ख्याती ऐकतो त्या रौरव नरकाची तोपर्यंत प्रतिष्ठा आहे की जोपर्यंत हे 3 दोष अंतर्यामी उठले नाहीत. हे दोष जर अंतर्यामी उठले तर 100% तो रौरव नरकाला तुम्ही जाता. यांच्या पुढे अपाय फार लवकर प्राप्त होतो. यांच्या पुढे उपाय फार लवकर प्राप्त होतो. यातना फार सवंग होतात व हानी हानी म्हणून जिला म्हणतात ती हानी नसून हे 3 दोषच हानी रूप होत. हानी म्हणजे नुकसान. हे 3 दोष आले की नुकसान 100% होतं. अर्जुना यांची जी अति निकृष्ट अवस्था सांगितली तिच्यापेक्षा काय अधिक वर्णन करू. फार काय सांगावे. या त्रिदोष समुदाय म्हणजे नरकाच्या दरवाजाचा उंबरठाच होय. हे 3 दोष म्हणजे नरकाचा उंबरठाच आहे. हे 3 दोष जर आपल्या अंगात असले कमी जास्त प्रमाणात असले तरी सुद्धा 100% नरक. लिहून ठेवा. लॉटरीच तुम्हाला नरकाची 100% लॉटरी लागणार. काम, क्रोध व लोभ यांना जो मनःपूर्वक अनुकूल होतो तो नरकपुरीच्या सभेत सन्मानास प्राप्त होतो. नरकपुरीत जातो तो. म्हणून हे किरीटी म्हणजे हे अर्जुना तुला वारंवार सांगतो की काम, क्रोध व लोभ यांची ही त्रिपुटी
जी सर्व विषयात अति वाईट आहे तिचा त्याग करावा. काम, क्रोध आणि मोह. काम म्हणजे विषय वासना. काम म्हणजे सर्व प्रकारच्या इच्छा. क्रोध म्हणजे राग. आपण म्हणतो ना अतिराग आणि भीक माग, तो क्रोध. आणि मोह, मला हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, ते मिळाले की अजून ते पाहिजे, ते मिळाले की अजून काहीतरी पाहिजे. इच्छा संपत नाही. आयुष्य संपतं पण इच्छा संपत नाहीत. जो मोह मोह जो असतो तो मनातल्या इच्छा मरूच देत नाही. एकानंतर एक इच्छा, एकानंतर एक इच्छा उत्पन्न होतात, त्याला सुखच लाभत नाही. जी इच्छा प्राप्त झालेली आहे ती उपभोगण्यासाठी त्याला सुखच नाही. एक इच्छा झाली की दुसरी इच्छा, दुसरी झाली की तिसरी, त्यामुळे त्याला सुखच लाभत नाही. म्हणून काम, क्रोध आणि लोभ या तिन्ही जे वाईट गुण आहेत, आसुरी गुण आहेत, ते आपल्यामध्ये कधीही येऊ द्यायचे नाहीत. जर असतातच प्रत्येकामध्ये, ते लक्षपूर्वक लक्ष देऊन आपल्यातून ते काढून टाकण्याचा प्रयत्न हमखास करायचा आहे. आज आपण इथंच थांबवत आहोत. उर्वरित भाग म्हणजे 22 नंबर श्लोकच्या पुढं आपण उद्याच्याला म्हणजे भाग नंबर 18 मध्ये आपण पाहणार आहोत. सर्वांनी डोळे मिटायचे आहेत, हात जोडून घ्यायचे आहेत. आपण दैवी संपत्तीने युक्त व्हावं अशी भगवंताकडे प्रार्थना करायची आहे. आसुरी संपत्ती, आसुरी गुण आपल्यातून निघून जावे याची सुद्धा प्रार्थना करायची आहे. काम, क्रोध आणि मोह आपल्यामधून समूळ नष्ट व्हावा याची प्रार्थना करायची आहे. ज्यांनी व्यसनमुक्तीचा संकल्प घेतलेला आहे त्यांनी तो मनातल्या मनात म्हणायचा आहे. बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सर्व संतों की जय. जय जय रघुवीर समर्थ. रामकृष्ण हरी.